डबल वापस घेऊन गेलो. वापस घेऊन गेल्यावर दोन रोज जरा बरं राहिलं. मग रात्री 2 वाजता असं झालं. महानगरपालिकेत आज बॉडी घेऊन आलात तुम्ही, तर इथं काय बोलणं झालं का प्रशासनासोबत, कुणासोबत काय? कोणी सुद्धा आम्हाला बोललं नाही. फक्त आमचं म्हणणं एकच आहे, आई वडील ठकलेला आहे, कर्तुकीचा हेच आहे. फक्त एवढंच मागणं, आम्हाला न्याय द्यावा. आम्ही काय बाकी मागत नाही त्यांना. आमचं गेलेलं जाऊ द्या, पण आम्ही एवढंच मागतो की आम्हाला न्याय द्या. आज आमचं गेलं, आज तुमचंच गेलं असतं तर काय केलं असतं तुम्ही सांगा आम्हाला. काय केलं असतं तुम्ही? महानगरपालिकेने इथं बॉडी येऊ दिली नाही, कुलूप लावलं होतं का? इकडून कुलूप लावला, तिकडून कुलूप लावला. आम्ही दोन्ही घालून कुलूप तोडलं. लेडीजला येऊ दिने झाले म्हणजे कुणाला तुझा आतमध्ये येऊ दिले कुलप लावलं सोडाले. गोरगरीब आल्यावर कुलप लावतात, मोठ्या आल्यावर कुलप काढतात. तुम्हाला असं न्याय दिले का? बऱ्याच दिवसापासून लातूरकरांना मोकाट श्वानांचा त्रास होत आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वेळोवेळी याबद्दल आवाज उठवलेला होता. या मोकाट श्वानांच्या त्रासाला लातूरकर कंटाळलेले आहेत. कालच एका युवकाचा नाहक बळी, 3 दिवसापूर्वी त्याला मोकाट श्वान चावला होता, त्याचा काल मृत्यू झाला. याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीची ती मागणी आहे, यावर ह्या जो काल मृत्यू झाला त्याच्या मनुष्यवधाचा गुन्हा, सरळ मधून मनुष्यवधाचा गुन्हा आयुक्त महानगरपालिका यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. कारण प्रशासन या मोकाट श्वानांच्या त्रासाला प्रशासन गंभीर नाहीये. प्रशासन हे गंभीरपणे घेत नाहीये. अनेक लोकांना चावा मोकाट श्वान घेत आहेत. लातूरकर प्रचंड या मोकाट श्वानाला त्रासलेले आहेत, पण प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाहीये. प्रशासनाला गांभीर्यानं पाहावं यासाठी भारतीय जनता पार्टी वेळोवेळी आंदोलनही करणार आहेत. पण माझी अशी मागणी आहे की आयुक्त मॅडम यांच्यावर सरळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, जेणेकरून त्यांना जाग येईल आणि या मोकाट श्वानांचा बंदोबस्त केला जाईल. तसेच मागील आठवड्यामध्ये 2 चिमुकल्यांचा ओपन खड्ड्यामध्ये पडून, पाण्यामध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. तिथल्या आसपासच्या नागरिकांनी वेळोवेळी तो खड्डा बुजवावा म्हणून पालिकेकडे पाठपुरावा केलेला होता, पण प्रशासन त्याहीकडे दुर्लक्ष केलं आणि प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे त्या 2 चिमुकल्यांचा जीव गेलेला आहे. म्हणजे बघा प्रशासन किती ढिम्म आहे आणि किती मजुरी या प्रशासनामध्ये आलेली आहे. नागरिकांचा जीव जातो तरीही प्रशासन कसलेही लक्ष देत नाही, गांभीर्याने घेत नाही. माझी मागणी आहे, या दोन्ही प्रकरणामध्ये सरळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आयुक्त यांच्यावर. अनेक प्रश्न आहेत. कचऱ्याचा विषय आहे, कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. कचऱ्याचे टेंडरवाला हा मुजुरीने वागतोय, त्याच्याकडे गाड्या व्यवस्थित नाहीये. तो ज्या गाडीमध्ये तो कचरा उचलतो त्या भंगार झालेल्या गाड्या आहेत, तो वेळोवेळी बंद पडतात. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्या टेंडरवाल्याकडं कचरा उचलला जात नाही. आम्ही वारंवार येऊन महापालिकेत येऊन ते सांगतोय, पण त्याकडेही प्रशासन गांभीर्यानं घेत नाहीये. अनेक वेळा आम्ही येऊन सांगितलं तरीही प्रशासन गांभीर्याने घेत नाहीये. म्हणजे याच्यात प्रशासनाचं कुठंतरी पैशाची देवाणघेवाण टेंडरवाल्यासोबत झालेली असावी, ते जेणेकरून प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. कचऱ्यासारखा आरोग्याविषयीचा प्रश्न सुद्धा प्रशासन व्यवस्थित हाताळू शकत नाहीये.